हे बघा मॅडम, मी ही खोली सोडतोय. खोली काय, मी हे शहरच सोडतोय. त्याच्या आवाजातील भीती स्पष्ट दिसत होती. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या अनेक जखमाही दिसत होत्या. कपडे ठिकठिकाणी फाटलेले, तर पायाला बरीच दुखापत झाल्यानं तो लंगडत चालत होता आणि चेहऱ्यावर देखील मार लागलेला. त्याला पाहून एकंदरीत वाटत होतं की त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे आणि आता जीव वाचवण्यासाठी तो पळून जाण्याच्या प्रयत्नात आहे. खोलीत पसरलेल्या मेणबत्तीच्या मंद प्रकाशामुळे त्याला काही स्पष्ट दिसत नसल्यानं थरथरत्या हातांनी त्यांनी मोबाईलचा फ्लॅश लावायला सुरुवात केली. पण मोबाईलचं चार्जिंग कमी असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे बेड शेजारी असणाऱ्या टेबलावर ठेवलेली टॉर्च उचलली आणि ती सुरू करू लागला. पण टॉर्च त्याच्या थरथरणाऱ्या हातातून दोनदा निसटली आणि खाली पडली. त्यानं टॉर्च कशीबशी चालू केली आणि घाईघाईनं सामान आवरायला सुरुवात केली. साहित्य आवरतच तो म्हणाला, आपण एकमेकांना ओळखत नाही. खरं सांगायचं तर तसंही ओळखत नाहीच म्हणा. आपण अनोळखी आहोत. तू काय केलंस, का केलंस ते मी कोणाला सांगणार नाही, कारण ते सांगून मला त्याचा काय उपयोग, हो ना? या सगळ्यांना तू का मारलंस तो तुझा प्रश्न आहे. तसं सोफ्यावर अगदी निवांत बसलेली ती महिला अगदी शांतपणे म्हणाली, मी मारलं या लोकांना. तुम्हाला कळते का तुम्ही काय बोलताय? मग? ती मात्र भिंतीकडेला असलेल्या सोफ्यावर पायावर पाय ठेवून निवांत बसलेली. सोफ्यावर दोन्ही बाजूला हात ठेवलेले. उजव्या हातात धरलेल्या स्टेनलेस स्टीलच्या धारदार लांब पात्याच्या सुऱ्यावर ते लागलेलं रक्त सारं काही सांगून जात होतं. त्या सुऱ्याकडे ती पाहतच म्हणाली, तुझ्या बोलण्यावर कोण विश्वास करेल? नाही म्हणजे आता तूच विचार कर. एक अबला नारी, कमजोर महिला, हतबल स्त्री एखाद्याचा खून करू शकते. त्यात ज्यांचा खून झालाय ते. एवढं बोलून तिनं आपली धारधार नजर त्याच्याकडे फिरवली. तसा तो आतून हादरला. त्या सरशी हातात धरलेली ती टॉर्च निसटून खाली पडली. ती उचलायला तो खाली वाकला आणि बेड खाली त्याची नजर गेली. झटकन बाजूला सरकून विस्फारलेल्या डोळ्यांनी बेड खाली पाहत म्हणाला, एक आणखी डेड बॉडी. काही वेळापूर्वीचा प्रसंग. व्हॉट्सॲप उघडताच कोणीतरी शेअर केलेले फोटो पाहून तो खूप घाबरला. म्हणजे त्याची भीतीही रास्त होती. कल्पना करा, आपण आपलं व्हॉट्सॲप उघडतो आणि कुणीतरी सतत रक्तात भिजलेल्या माणसांची भीतीदायक छायाचित्रे, खुनाचे, छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेहाचे अगदी किळसवाणी फोटो पाठवत असेल तर साहजिकच ती सगळी छायाचित्रे पाहून आपण अस्वस्थ होऊ. त्याची देखील तीच अवस्था झाली होती. त्यात इतकं अस्वस्थ वाटण्याचं कारण म्हणजे त्यात एक मुंडकं नसलेल्या मुलीच्या मृतदेहाचा फोटो होता, जो नदीपात्रात सापडलेला. खूप भयानक आणि निर्दयतेचा कळस गाठणाऱ्या या घटना, त्यांची छायाचित्र पाहून पोटात ढवळून आलं. तसं त्यानं पटकन मोबाईल बंद करून बाजूला ठेवला आणि 2 मिनिटं डोळे मिटून सोफ्यावर बसून राहिला. रात्रीची वेळ होती. बाहेर मुसळधार पावसाबरोबरच विजांचा कडकडाटही सुरू होता. जोरदार वाऱ्यामुळे वीज पुरवठा केव्हाच खंडित झालेला. त्यामुळे मेणबत्तीच्या मंद प्रकाशानं खोली काहीशी उजळली होती. आपल्या खोली सोफ्यावर बसलेल्या त्या व्यक्तीला खूपच शांत वाटत होतं. पण इतक्यातच एका विचित्र आवाजानं त्याचं लक्ष वेधून घेतलं. पावलांचा आवाज. कोणीतरी झपाझप पावलं टाकत धावत होतं, जसं कोणी कोणाच्या तरी मागे लागलेलं, किंवा कदाचित कोणीतरी पोलिसांपासून लपण्याचा प्रयत्न करत असावं. म्हणजे एकतर कोणी कोणाला मारायला तरी धावत होतं, किंवा कोणी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी
तिकडून जात होतं. त्याचं कारण काहीही असू शकतं, पण त्या आवाजावरून इतकं लक्षात आलं होतं की कोणीतरी अपार्टमेंटच्या पायऱ्या चढून व्हरांड्याच्या दिशेने धावत येतंय. तो तसाच बसून राहिला, कारण जरी कोणी आपला जीव वाचवण्यासाठी धावत असलं तरी तो मदत करू शकत नव्हता. तो विचारांमध्ये गुरफटलाच होता. तोच एका महिलेचा आवाज कानावर पडला. ती ओरडण्याचा प्रयत्न करत होती, पण कदाचित तिचं तोंड बांधलं असावं. त्यामुळे ओरडण्याचा असमर्थ प्रयत्न करणारी ती महिला बहुतेक धावत असावी, पण दरवाजा उघडून पाहावं इतकं धाडस त्याच्यात नव्हतं. आणि खरं तर हे रोजच झालेलं. तो अत्याचार पाहायचा आणि हतबल होऊन गप्प राहायचा. याचा सगळ्यात जास्त त्रास व्हायचा. त्यामुळे त्यानं या सगळ्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलेलं. खरं सांगायचं तर ही इमारतच खूप विचित्र आणि भीतीदायक आहे. बेकायदेशीर घटना तर नेहमीच घडत असतात. इथं काही कायद्यानं होत नाही. म्हणजे गुन्हा करून तुम्हाला आश्रय घ्यायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी अवश्य जागा मिळते. त्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी अवैध धंदे होत असतात. हे ठिकाण दारुड्यांचा तसेच नशेखोरांचा अड्डा बनलंय. या बंद अपार्टमेंटमध्ये अनेक पुरुष राहतात. हो, फक्त पुरुष, महिला नाही. महिला येतात, पण त्या पैसे देऊन आणलेल्या असतात किंवा जबरदस्ती तोंड बांधून इथं आणलं जातं. तिच्या शरीराची चाळण झाली की मग जर ती धोका बनत असेल तर तिचा खून करून प्रेत दूर कुठेतरी फेकून दिलं जाईल. किंवा जर ती घाबरली असेल आणि पुन्हा इज्जतीची लक्तर निघायला नको म्हणून गप्प राहील असं वाटलं तर रात्रीच्या काळोखात शहरातील एखाद्या निर्जन ठिकाणी सोडलं जाई. म्हणजे काही दिवसांपूर्वीचीच घटना. तो ऑटोमधून उतरून या अपार्टमेंटच्या दिशेने चालत येत होता. साधारण 10 वाजले असतील. अपार्टमेंटमध्ये एकही लाईट नसल्यानं तो परिसर पूर्णपणे अंधारात बुडाला होता. हातातील मोबाईलचा फ्लॅश लाईट सुरू करून तो अपार्टमेंटच्या दिशेने निघालेला. तसा तो नेहमीप्रमाणे आपल्या विचारांमध्येच गुरफटलेला असायचा. इतक्यात मागून आलेल्या एका कारच्या हेडलाईटनं सारं काही स्वच्छ दिसू लागलं. कार पुढे जात बाजूला थांबली आणि हेडलाईट बंद झाली. पुन्हा काळोख पसरला. त्या कारमधून एक जण खाली उतरला. तसा त्यानं कारचा मागचा दरवाजा देखील उघडून एक जण बाहेर पडला. पण तसाच मागे फिरून कारमध्ये बसलेल्या कोणाला तरी तो बाहेर खेचू लागला. काळोख असल्यानं नीटसं काही दिसत नव्हतं, म्हणून त्यानं मोबाईलचा फ्लॅश लाईट त्या दिशेने फिरवला आणि इतक्यातच त्या इस्मानं कारमधून एका मुलीला बाहेर खेचलं. तिचे हात पाय तोंड अगदी गच्च बांधलेलं, त्यामुळे तिला ओरडताही येत नव्हतं. म्हणून ती गयावया करत होती. ये मादर, लाईट बंद कर. त्या इस्मानं हासडलेली शिवी ऐकताच त्यानं मोबाईलचा टॉर्च त्यांच्यावरून बाजूला केला. ती मुलगी मोठ्या आशेनं त्याच्याकडे पाहत होती, पण त्यानं मान फिरवली आणि आपल्या रूमच्या दिशेने निघून गेला. त्याला या गोष्टीचं काहीच वाटलं नाही, कारण इथे या घटना सामान्य होत्या. त्यानंतर तब्बल 4 दिवसांनी वर्तमानपत्रात एक बातमी आली. एका मुलीचा मुंडकं नसलेला बेवारस मृतदेह नदीपात्रात सापडला. बेकायदेशीर गोष्टींचा अड्डा बनलेल्या या ठिकाणी जे राहत होते ते या इथल्या एका गुंडाला काही पैसे म्हणजे हफ्ता देऊन राहत होते. एखाद्याला ठार मारणं, पैशासाठी लुटमार करणं हे इथं सर्रास चालतं. हे सर्व स्वतःच्या डोळ्यांनी पाहत असूनही तो गप्प असायचा, कारण जागेची गरज. हे सर्व इथं घडण्याचं दुसरं कारण म्हणजे हा परिसर शहरापासून दूर होता. त्यामुळे पोलीस येण्यापूर्वीच गुन्हेगार आपला गुन्हा करून पोबारा करत संपूर्ण शहराचा कचरा एका बाजूला आणि या एका अपार्टमेंटचा कचरा दुसऱ्या बाजूला अशी अवस्था होती. सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरल्यानं
बंद खोलीतही श्वास घेणं कठीण झालं होतं. त्याच्या खोलीत वस्तू काहीशा विखुरलेल्या होत्या. पलंगाच्या वर काही अर्धी उघडलेली पुस्तकं, एक वही, एक टी शर्ट, एक टॉवेल पडलेला, तर बेडजवळ असलेल्या लाकडी कपाटाचा एक दरवाजा अर्धा तुटलेला होता. भिंतीला लागून असलेल्या टेबलावर अर्धवट भरलेली पाण्याची बाटली होती. काही पेन आणि पेन्सिल, आणि त्या सोफ्यावर बसून तो सोफ्यासमोरच्या टीपॉयवर ठेवलेल्या वहीत काहीतरी लिहायचा प्रयत्न करत होता. पण कदाचित त्याला काही सुचत नसावं. अगदी गहन विचार करतच तो पुटपुटला, या कथेला मी कोणतं वळण देऊ? स्वतःशीच बडबड करत तो काही वेळ तिथेच बसून राहिला आणि हातातला पेन त्याच टीपॉयवर ठेवून स्वयंपाकघरात गेला. स्टीलच्या भांड्यात पाणी घेतलं. ते भांडं गॅसवर ठेवत गॅस सुरू केला आणि त्यात साखर, चहापत्ती टाकून तसाच उभा राहिला. त्या युवकानं नाईट ड्रेस घातलेला. वाढलेली दाढी आणि विस्कटलेल्या केसांवरून वाटत होतं की तो स्वतःकडे कमी लक्ष देतोय. मध्ये मध्ये स्वतःच्या विचारांमध्ये हरवून जाणं, पुस्तकं आणि वह्यांमध्ये काहीतरी रेखाटत राहणं, यावरून तो एखादा लेखक असावा हे लक्षात येत होतं. तसा तो नेहमी काही ना काही लिहत राहतो. आताही त्याच्या मनात काहीतरी चाललं होतं. नवीन कथा किंवा लिखित कथेचा शेवट बहुतेक घुटमळत असावा. तो आपल्या विचारांमध्ये होता की इतक्या डाव्या बाजूला 8 ते 10 पावलांवर असलेल्या बाथरूममध्ये पाण्याचा नळ सुरू असण्याचा आवाज आला. त्यांना आश्चर्य वाटलं, कारण यावेळी खोलीत त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. त्यानं पुन्हा तो आवाज ऐकायचा प्रयत्न केला, पण आता सगळं शांत झालं होतं. आवाज येत होता तो केवळ नळातून थेंब थेंब पाणी टपकण्याचा. त्या आवाजाकडे दुर्लक्ष करत पुन्हा आपल्या कथेचा विचार करू लागला. म्हणजे माणूस सतत धावत होता. भीतीमुळे तो कधी कधी मागे वळून बघायचा आणि घाबरून पुन्हा वेगाने धावत सुटायचा. कदाचित कोणीतरी त्याचा पाठलाग करत असावं. हो, पाठलागच. आणि तो पाठलाग करणारा होता एक निर्दयी खुनी. म्हणजे जशी या शहरातील परिस्थिती आज झालीय, एकामागून एक निर्घुण खून होत आहेत. स्त्री पुरुषांचे मृतदेह तर सापडत आहेत, पण मारेकरी मात्र सापडत नाहीये. लोकांमध्ये इतकी दहशत आहे की आपल्या मुलीला वा बायकोला घरी यायला अवघे 5 मिनिटं जरी उशीर झाला तर पोलिसांना फोन करावा का याचा विचार करायचे. एका तर मुलीचं अपहरण झालं तर तिच्यासोबत काय होईल या कल्पनेनं तिच्या आईला हृदयविकाराचा झटका आला आणि ती जागेवरच संपली. का तर शहराची अवस्थाच अशी झालीय. विचार करा, रोज वर्तमानपत्रात मारहाण, बलात्कार, अमानुषतेचा कळस गाठणारे हत्याकांड आपण दररोज वाचतोय. पण ती झळ आपल्या घरापर्यंत आली तर दुसऱ्याच्या बाबतीत घडणाऱ्या घटनेनं काळजाचा थरकाप उडतो. आणि जेव्हा लक्षात येतं की हे सर्व आता आपल्या उंबरठ्यावर आलंय. माझ्या या कथेतही असंच आहे. त्या खुनालाही माणसांची किंवा लोकांच्या भावनांची चिंता नसते. त्याला असुरी आनंद मिळतो, तेही निष्पाप लोकांचं वाहणारं लाल गडद रक्त पाहून. लोकांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात त्याला विलक्षण मजा येते. आणि असंच मिळतं जुळतं खुनी पात्र माझ्या कथेतील त्या निष्पाप माणसाचा पाठलाग करतंय. कथेचा विचार करत तो किंचित हसला आणि गॅसवर उकळणाऱ्या चहाकडे पाहिलं. तोच पुन्हा त्याच्या कानावर कसलासा आवाज येऊ लागला, जसं कोणीतरी बाहेरच्या हॉलमध्ये बसून आपापसात बोलतंय असं वाटत होतं. त्याला आश्चर्य वाटलं. तो सावधपणे दबक्या पावलांनी मधल्या चौकटीशी आला आणि भिंतीमागून कानोसा घेत कोणी आहे का हे पाहायचा प्रयत्न करू लागला. थोडं विचित्र वाटलं. आवाज हॉलमधून येत होता की माझ्या खोलीच्या बाहेरून? तो विचार करत होता
तेवढ्यात चहाला उसळी आल्याचा आवाज आला आणि तो किचनकडे वळला. गॅस बंद करत चहा कपमध्ये घेऊन बाहेर हॉलमध्ये आला. चहा समोर टीपॉयवर ठेवून पुस्तक हातात घेतलं आणि सोफ्यावर मागे सरकून बसलाच होता. तोच त्याला काहीतरी आठवलं. तसा तो पुन्हा उठला. किचनमध्ये जात कपाटात ठेवलेल्या छोट्या डब्याचं झाकण उघडलं आणि आत ठेवलेली 2 बिस्किटं घेऊन परत हॉलमध्ये आला. पण हे काय? त्याला आश्चर्य वाटलं. टीपॉयवर ठेवलेला चहाचा कप. त्यानं सगळीकडे पाहिलं, पण कप कुठेच नव्हता. हे काय होतंय? मी चहाचा कप तर इथेच ठेवला होता. इतक्यात कुठे गेला? चहा करायला तो पुन्हा किचनकडे वळला आणि थक्क झाला. स्वयंपाकघरात गॅसवर भांडं तसंच होतं आणि त्यात चहा अजूनही उकळत होता. म्हणजे मी चहा घेतलाच नाही तर? स्वतःच्या मूर्खपणावर हसत तो किचनमध्ये उभा राहिला आणि आपल्या कथेचा विचार करू लागला. जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने धावणारा तो निष्पाप माणूस आता खूप थकलाय. त्यामुळे तो धावून फार दूर जाऊ शकणार नाही. आणि तसंच होतं. याचाच फायदा तो खुनी घेणार. तो निष्पाप माणूस त्या खुन्यासमोर हात जोडून जीव वाचवण्याची भीक मागतोय. पण अंधारात उभ्या असलेल्या त्या निर्दयी माथेफिरूच्या चेहऱ्यावर ते पसरलेलं असुरी हास्य स्पष्ट करत होतं की आता समोर गयावया करणाऱ्या त्या इस्मासोबत पुढे काय होणार आहे. हाताच्या मुठीत गच्च धरलेला तो लांब सुरा किंचित प्रकाशातही चकाकताना काळजात धस्स व्हायचं. समोर जमिनीवर जखमी अवस्थेत बसलेल्या त्या इस्माला तो सुरा दाखवत एक एक पाऊल पुढे टाकू लागला आणि तेवढ्यात अचानक कानावर आलेल्या आवाजामुळे तो विचारातून बाहेर आला. दारावर कोणीतरी थाप दिली होती. काही वेळ तो तसाच उभा राहिला, कारण दारावरची थाप खरंच झाली होती की हा देखील आपल्याला होत असलेला भास हे समजण्यासाठी तो शांत उभा होता. तेवढ्यात त्याला पुन्हा ठोठावण्याचा आवाज आला. त्यानं घड्याळाकडे पाहिलं तर रात्रीचे 12:30 वाजले होते. इतक्या रात्री कोण असेल? एकतर गुन्हा करणारा किंवा गुन्ह्याचा तपास करणारा. पण गुन्ह्याचा तपास करणारं कोणी इतक्या रात्री या भागात येणं नाही, शक्य नाही. त्यामुळे गुन्हा करणाराच असू शकतो. आणि या एका विचारानं त्याच्या काळजात धस्स झालं. भीती वाटणं स्वाभाविक होतं. त्याच्यात पुढे जाण्याची हिंमत नव्हती. पण बाहेर कोण आहे हे पाहणंही महत्वाचं होतं. तो किचनमधून बाहेर आला आणि मुख्य दरवाजाच्या दिशेने चालू लागला. तोवर पुन्हा एकदा दारावर थाप पडली. पण अशा अवेळी आणि अमानुष घटनांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या ठिकाणी थेट दरवाजा उघडणं म्हणजे संकटाला स्वतःहून निमंत्रण देण्यासारखं आहे, याची त्याला कल्पना होती. कसलाही आवाज न करता दबक्या पावलांनी दरवाजापाशी येऊन थोडा वेळ श्वास रोखून तो तसाच उभा राहिला. दरवाजाच्या कीहोलमधून बाहेर नजर टाकावी यासाठी तो खाली वाकत होता. तोच पुन्हा दारावर थाप पडली आणि काळजाचं पाणी झालं. थोडं धाडस एकवटून त्याने दारावर असलेल्या एका कीहोलमधून बाहेर डोकावून पाहिलं. बाहेर होता तो पिवळसर प्रकाश, एकांतानं ग्रासलेला आणि भकासपणात गुरफटून गेलेला पिवळसर मंद प्रकाश. त्याला थोडं विचित्र वाटलं, तरीही तो तसाच काही वेळ उभा राहिला आणि मग हळूच हात पुढे करून दरवाजाची कडी काढत दार उघडण्याचा प्रयत्न करू लागला.